तुझ्याकडे कशी मिळाली? तू डायरी वाचलीस? लग्न आणि तू? चौकटीला ओलांडणे न जमले तिला कधी, भावना त्या मनातल्या व्यक्त न झाल्या कधी. संकेत खुणा त्या प्रेमाच्या न कळल्या त्याला कधी, उमगल्या त्या ज्या क्षणी व्यक्त न झाल्या कधी. येता अचानक तू सामोरी, क्षण बहरले आनंदाने, हळुवारपणे साकारलेल्या त्या शब्दांची हळवी पाने. येत्या रविवारी 7 फेब्रुवारीला पहा मुंबईवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांसाठी एक स्पेशल डॉक्युमेंटरी, आधुनिक मुंबईचे शिल्पकार. डॉक्युमेंटरी शोकेस मध्ये संध्याकाळी 6 वाजता, पुन्हा प्रक्षेपण सोमवारी सकाळी 10:30 वाजता, फक्त साम टीव्हीवर. लवकर चला. काय झालं? तुझ्या छोट्या हातांनी तर कमाल केली, पण तुझ्या हातांचं काम वाढवलं. काही नाही आजी, इझी आहे. सर्फ एक्सेल इझी वॉश मध्ये आहे 10 हातांची शक्ती. हे तेलासारखे कठीण डाग निपटून काढते सहजपणे. सर्फ एक्सेल इझी वॉश. डॅड, आधी मला जॉब करायचा आहे. त्याच्याकडे आहे ना चांगला जॉब, ओन हाऊस, मुलगा वेल सेटल्ड आहे. परफेक्ट मॅच आहे बेटा. मे बी डॅड बरोबर बोलताय. तू तयार हो. डॅड, तुम्ही बरोबर बोलताय. मी लग्नाला तयार आहे बेटा. पण 3 वर्षानंतर. 3 वर्ष? त्याच्यासारखा चांगला जॉब, ओन हाऊस, वेल सेटल्ड, यासाठी मला 3 वर्ष लागतील ना. तेव्हा होईल ना परफेक्ट मॅच. इक्वल इक्वल. फेयर एंड लवली फेयरनेस ट्रीटमेंट. चाय के बिना हमारा दिन नहीं चलता ना, लेकिन पता है दूध और चीनी वाली चाय में होती है 60 कैलोरीज. दैट्स व्हाई स्विच टू लिप्टन ग्रीन टी, जिसे स्पेशली बनाया है दूध और चीनी के बिना पीने के लिए, जो आपको दिन भर लाइट और एक्टिव महसूस कराता है. अब मान गए? स्विच टू लिप्टन ग्रीन टी, दिन भर लाइट और एक्टिव महसूस कीजिए. आपल्याला वाटतं की आपला उजळपणा काळासोबत हरवला आहे. तो अजूनही टिकून आहे त्वचेच्या डेड स्किन सेल्स खाली. पॉन्ड्स व्हाईट ब्युटी फेस वॉश खोलवर शिरतो, डेड स्किन सेल्स काढतो आणि लाखो नव्या तेजस्वी पेशींना उभारतो. आता आपण आपला उजळपणा पुन्हा मिळवू शकतो. लाखो नव्या तेजस्वी पेशी तयार होतात. हे आहे पॉन्ड्सचं वचन. ही आहे कम्फर्टची कपड्यांची दुनिया. इथे सगळं कपड्यांचं बनलेलं आहे. डिटर्जंटची धुलाई पाहिजे, पण धुलाई नंतर हा डलनेस नाही पाहिजे. ज्यामुळे त्यांना मिळतो मोहक सुगंध आणि नव्यासारखी चमक.
लग्नाचा मौसम म्हणजे मेहंदी, संगीत, फेरे, रिसेप्शन, पाठवणी, 5 फंक्शन्सची तयारी. आता तयार फक्त 5 रुपयात. फेअर अँड लवलीचा स्पेशल मिनी पॅक जो देतो फक्त 5 रुपयात आमचा बेस्ट एव्हर उजळपणा. आता 5 रुपयात रोज रेडी. आम्ही ठेवला आहे तुमच्या सौंदर्याला जपून सर्वात प्युअर ग्लिसरीननं, जे फिल्टर होतं पूर्ण 13 वेळा, ज्यामुळे तुम्हाला मिळते सुंदर त्वचा जी दिसते यंग. पेअर्स, रहा असेच, रहा यंग. ओ सोनू, लक्षात ठेव, हात तोंड बंद. हात तोंड बंद. अरे काय आहे हात तोंड बम? आजारापासून वाचण्याचा उपाय. ते कसं काय? हात खाण्यापूर्वी साबणाने धुया. तोंड पिऊया, प्युरिफाईड पाणी पिऊया. बम, स्वच्छ टॉयलेट मध्ये शौचाला जाऊया. चांगली सवय. हात तोंड बम, आजार जातील पळून. हिंदुस्तान युनिलिव्हरचा उपक्रम. वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडी इथल्या वासुदेव काळबांडे यांच्या गहू शेतीची यशोगाथा पहा ॲग्रो 1 मध्ये रविवारी सकाळी 7 वाजता आणि रात्री 10:30 वाजता फक्त साम टीव्हीवर. सहप्रायोजक श्री साईराम प्लास्टिक अँड इरिगेशन. गाईज अँड गर्ल्स, यू नो व्हॉट, मला 2 गोष्टी खूप आवडतात. एक म्हणजे भोजन आणि दुसरं म्हणजे पटकन ते. मी माझी बाईक काढतो, महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात जाऊन असे उद्योगधंदे शोधतो ज्या उद्योगधंद्यांमध्ये आपल्याला नवीन प्रोडक्ट्स कळतात, ते बनवले कसे जातात याचं ज्ञान मिळतं आणि त्या प्रोडक्ट्सपासनं ते त्यांच्या उद्योगधंद्यांच्या सक्सेसफुल स्टोरीजपर्यंतचा प्रवास त्यांनी कसा केला हे जाणून घेता येतं. त्यामुळे एकही एपिसोड चुकवायचा नाही. फूड लिमिटेड फक्त बघत राहायचं साम टीव्हीवर दर रविवारी 12 वाजता. सहप्रायोजक सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल. सर्व दर्जेदार वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली. महात्मा गांधी मिशन, मराठवाड्यातील शैक्षणिक प्रगतीचा सदैव सोबती. आदर्श महिला नागरी सहकारी बँक, महिलांनी महिलांसाठी चालवलेली बँक. जगातल्या प्रत्येक देशात आणि विशेष करून विकसित राष्ट्रांमधल्या आरोग्य क्षेत्रात भारतीय डॉक्टरांना पहिली पसंती दिली जाते. भारतात तर डॉक्टर मंडळींना देवानंतरचं स्थान दिलं जातं. विज्ञानाने आधीच भरारी घेतली आहे आणि या विज्ञानाला आणखी पुढे नेण्यासाठी भारतीय डॉक्टर्स प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत. जागतिक आरोग्य संघटना असो, आशियाई संघटना असो वा इंडियन मेडिकल असोसिएशन, प्रत्येक व्यासपीठावरून भारतीय डॉक्टरांनी विज्ञानाची कास धरत आधुनिक उपचारांची मोठ समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत बांधण्याचं काम केलंय. भारतासारख्या विकसनशील देशात अनेक प्रश्नांसोबत आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असतानाच बदलत्या जीवनशैलीत आज भेडसावणारे आजार, त्याबाबतचे लोकांमध्ये असणारे अज्ञान आणि महागडी उपचार पद्धती, या सर्व गोष्टी डॉक्टरांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरतीये. जगण्यापेक्षा मरण महागात अशी अवस्था असणाऱ्या काही जीवघेण्या आजारांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं आव्हानही डॉक्टरांसमोर आहे. भारतात दर 1000 रुग्णांमागे 1 डॉक्टर अशा प्रतिकूल परिस्थितीचं ओझं अंगावर घेऊन विज्ञानाच्या साथीने माणसाला माणसाच्या कामी आणण्याचं काम, तर काही वेळा माणूस गेल्यावरही तो अन्य लोकांसाठी कसा उपयोगी ठरू शकतो असा आशय लोकांना पटवून देण्याची अवघड जबाबदारी डॉक्टर मंडळी आज पार पाडताना दिसतायत. अशाच एका बदलत्या विज्ञानाची प्रचिती आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळवणाऱ्या डॉक्टर मंडळींनी औरंगाबाद या मराठवाड्यातल्या मागास समजल्या जाणाऱ्या शहरातून देत वैद्यकीय शास्त्र, मानवी मूल्य आणि माणुसकीला मोठं ठरवत ब्रेन डेड रुग्णाचे अवयव अन्य गरजू रुग्णांना प्रत्यारोपणासाठी दिले. आज मराठवाड्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्यांनी नाव कमावलेलं आहे असे खूप मोठे डॉक्टर इथं काम करत आहेत. पूर्वी घाटी दवाखाना हे एकमेव मोठं वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथे रुग्णांच्या सेवेमध्ये होतं. आज त्याच औरंगाबादमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठे मोठे हॉस्पिटल काम करत आहेत
आंतरराष्ट्रीय स्तरावरची मोठी डॉक्टर मंडळी इथं काम करत असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये होणाऱ्या वेगवान घडामोडीकडे मराठवाडा आता अग्रेसर झालेला आहे. ब्रेन डेड झालेल्या इसमाचे अवयव दान करण्यामध्ये मराठवाड्यातील डॉक्टरांनी खूप मोठं क्रांतिकारी पाऊल उचललं आहे. सिग्मा हॉस्पिटलच्या माध्यमातून पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये अशा ब्रेन डेड इसमाचं अवयव दान करण्याची मोठी प्रक्रिया पार पडलेली आहे. ब्रेनडेड रुग्णाचे अवयव अन्य रुग्णांसाठी वापरणं हा मेट्रो शहरात नेहमीचा प्रकार समजला जात असला तरी मराठवाड्यातून अशा प्रकारचा पहिला पायंडा पाडण्याचं काम इथल्या सिग्मा हॉस्पिटलनं केलंय. कॅडाव्हरिक ऑर्गन रिट्रायवल आणि त्याची ऑर्गन काढल्यानंतर जेव्हा आम्ही ते दुसऱ्या ठिकाणी पाठवले तर फर्स्ट टाईम मराठवाड्यामध्ये मेट्रोपॉलिटन सिटी सोडून औरंगाबाद येथे ही शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली. आणि याच्यामध्ये सगळ्या टीमचा सहभाग होता आणि या टीमच्या सहभागामुळे आणि बऱ्याचशा ज्या त्याच्यातल्या अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करून आम्ही सर्वप्रथम औरंगाबाद शहरामध्ये कॅडाव्हरिक डोनरचं रिट्रायवल ऑर्गन्सचं करून ते लिव्हर आणि किडनी ह्या 2 ऑर्गन आपण मुंबईला पाठवले आणि एक धूत हॉस्पिटलला पाठवली. तर त्या हिशोबाने या औरंगाबादमध्ये आणि तेव्हा मीडियाने याला जेव्हा इतका मोठा सपोर्ट केला त्याच्यामुळे जी जनजागृती झाली त्याच्यामुळून एवढा फायदा झाला की प्रत्येक माणसाला आता याच्याबद्दल एक उत्सुकता लागलेली आहे की हे प्रोसेस काय आहे. आणि माणसाचं जे मृत्यू जो आहे तो 2 प्रकारचा असतो. एक तर हार्ट गेल्यामुळे मृत्यू होतो आणि दुसरा जो मृत्यू आहे तो ब्रेन डेड झाल्यामुळे होतो. प्रत्येक सामान्य माणसाचं जे कारण आहे की बा हार्ट फेल झाला म्हणजे मृत्यू झाला त्याच्यापेक्षा ब्रेन डेड जरी झाला तरी माणसाचा मृत्यू हा झालेलाच आहे पण हार्ट चालू असते. अशा परिस्थितीमध्ये सगळ्या लिगल प्रोसेस कंप्लीट करून त्या माणसाचं हृदय, यकृत, किडनी हे दुसऱ्या माणसाला कामाला देणे हे सर्वात पुण्याचं काम आपण करत आहोत. माणसाचा मृत्यू हे शाश्वत सत्य असलं तरी आपला मृत्यूही कुणाला तरी जीवदान देऊ शकतो ही माणुसकीची नवी संकल्पना इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी पूर्णत्वास नेली आहे. अशा प्रकारे अवयव प्रत्यारोपणाचा मर्यादित काळ उपयोगात आणण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने पुणे मुंबईतल्या गरजूंना अवयव पाठवून वेळेत प्रत्यारोपणाचा सोपस्कारही पूर्ण केला. गेल्या 5 वर्षामध्ये औरंगाबाद शहराची वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय झपाट्याने वाढ होत आहे. त्यानुसार लागणारे सगळं प्रकारचे वैद्यकीय डॉक्टर्स आणि लागणाऱ्या सर्व यंत्रसामुग्र्या ह्याही उपलब्ध झालेल्या आहेत. सध्या औरंगाबादमध्ये आज हार्ट, लिव्हर, किडनी, मेंदू, सर्व सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या आधुनिक शस्त्रक्रिया आज औरंगाबादमध्ये यशस्वीप्रमाणे पार होत आहेत. विशेष सांगायचं म्हणजे गेल्या शनिवारी पहिल्यांदाच औरंगाबाद शहरामध्ये एक कॅडाव्हर रिट्रिव्हल प्रोग्रॅममध्ये औरंगाबादहून एका ब्रेन डेड व्यक्तीचं हृदय हे मुंबईला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आणि फोर्टिस हॉस्पिटलमध्ये मुंबईला त्याचे हृदय प्रत्यारोपण करून त्यासुद्धा रुग्णाची परिस्थिती सुधारत आहे. ही वैद्यकीय क्षेत्रामधली एक फार मोठी क्रांती आहे आणि औरंगाबाद शहरातली एक विशेष ऐतिहासिक घटना आहे असं मला वाटतं. औरंगाबादमधल्या ब्रेनडेड रुग्णाच्या अवयवदानाच्या जानेवारीमधल्या 2 घटनांनी अनेक मृत्यूचे दोन्ही प्रकार समजवण्यात डॉक्टर यशस्वी झाले. मेंदू मृत झाल्यावर त्याचे अवयव अन्य लोकांसाठी उपयोगात येऊ शकतात पण वेळेत ते काढून बसवणं आवश्यक आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, सुसज्ज हॉस्पिटल्स आणि अत्याधुनिक उपकरणांची आवश्यकता केवळ औरंगाबादमध्येच उपलब्ध असल्याने आणि डॉक्टर्सच्या अथक परिश्रमाने हे शक्य झालं. कैडावर ट्रांसप्लांट ऑर्गन ट्रांसप्लांट जो है ये काफ़ी कॉमन है मेट्रो सिटीज़ के अंदर, पर औरंगाबाद में जो एक टियर 2 सिटी मानी जाती है और मराठवाड़ा रीजन का एक इम्पॉर्टेंट शहर माना जाता है, वहाँ से ऑर्गन ट्रांसप्लांट होना, कैडावर ट्रांसप्लांट ऑर्गन ट्रांसप्लांट होना ये वाकई में एक बहुत बड़ा बेंचमार्किंग मैं कहूँगा औरंगाबाद की मेडिकल हिस्ट्री में एक बड़ा बेंचमार्क है. और इसमें जो बहुत क्रिटिकल एस्पेक्ट ऐसा है कि डेथ होने के बाद उसके ऑर्गन को डोनेट करना दूसरों के लिए, इसके साथ बहुत सारे सोशल एस्पेक्ट जुड़े हुए हैं और इसके साथ इमोशनल एस्पेक्ट जुड़े हुए हैं.
इसलिए मेडिकल ने कितनी भी अगर तरक्की की है, अगर ये दो एस्पेक्ट को प्रॉपरली अगर हैंडल नहीं किया जाता है तो मुझे लगता है कि उसका एडवांटेज नहीं मिलेगा लोगों को। तो ये पर्टिकुलर केस में एक बात बहुत अच्छी समझ आई कि औरंगाबाद के डॉक्टर्स ने एक प्रोएक्टिव स्टेप, एक इनिशिएटिव लिया और उन्होंने पेशेंट को काउंसिल किया कि ब्रेन डेड होने के बाद अभी वो आगे नॉर्मल लाइफ नहीं जी पाएंगे, जब वो ऑलमोस्ट इज़ डेड, तो उनके ऑर्गन्स जो हैं वो बाकी पेशेंट्स की जान बचा सकते हैं। औरंगाबादमध्ये ब्रेनडेड झालेले दोन्ही रुग्ण MIT हॉस्पिटलमध्ये आले। हे दोन्ही रुग्ण बुलढाण्याचेच असल्याचा वेगळा योगायोग जुळून आला। मेंदू मृतावस्थेत असताना नातेवाईकांचं प्रबोधन अतिशय व्यवस्थित करण्यात आल्यामुळेच या रुग्णांचे अवयव दान करण्यास नातेवाईकांची संमती घेणं शक्य झालं। ह्याच्यामध्ये निश्चितपणे काउन्सिलिंग हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की असे पेशंट तर सगळ्याच ICU मध्ये आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात। साधारणतः महिन्यातून 2-3 पेशंट तरी एखाद्या 10-12 बेडच्या ICU मध्ये ब्रेन डेड म्हणून ॲडमिट झालेले असतात। ह्या पर्टिक्युलर पहिल्या पेशंटच्या बाबतीत नातेवाईकांचा खूप मोठा सहभाग होता, कारण त्यांना ट्रान्सप्लांट काय आहे आणि ट्रान्सप्लांटमध्ये काय अडचण येतात, एखाद्या किडनीच्या आजाराच्या पेशंटला किडनी मिळण्यासाठी काय अडचण येतात याची त्यांना पूर्ण कल्पना होती। नातेवाईकांना पण त्यांची परिस्थिती दोलनामय असते की काय करावं, दिसतंय समोर की पेशंट वाचत नाही आहे पण ही सगळी ट्रीटमेंट चालू आहे। अशा वेळेत स्पष्टपणे नातेवाईकांना सांगणं की तुमचा पेशंट म्हणजे ह्या पर्टिक्युलर राम मगरच्या बाबतीत साधारणतः 24 ते 48 तासामध्येच आम्ही सांगू शकलो की हा पेशंट वाचू शकणार नाही, हा ब्रेन डेड आहे। हे स्पष्ट निर्णय डॉक्टरने स्वतःच्या लेवलला घेऊन तसं स्पष्टपणे नातेवाईकांपर्यंत पोहोचवणं ही सगळ्यात मोठी स्टेप मला असं वाटते ह्या ऑर्गन डोनेशन आणि ट्रान्सप्लांटमधली असावी। डॉक्टरांना स्वतःचा आत्मविश्वास पाहिजे की आपण जो पेशंट ट्रीट करतो हा खरोखर मेंदूच्या दृष्टीने मृत आहे आणि तो आता वाचू शकणार नाही। मग त्याच्यावर चाललेले हा सगळा खर्चिक ट्रीटमेंट, ICU ते बेड बरेच वेळा कमी असतात, मग तो बेड एखाद्या वाचू शकणाऱ्या पेशंटसाठी तर वापरता येईल का, किंवा हा जो काही अनावश्यक खर्च पेशंटला फक्त वाचवण्यामध्ये चाललेला आहे तो करायचा की नाही, या बाबतीत स्पष्ट भूमिका घेऊन नातेवाईकांच्या समोर येण्याचं धाडस मला वाटतं आमच्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दाखवलं। गाइज अँड गर्ल्स, यू नो व्हॉट, मला 2 गोष्टी खूप आवडतात। एक म्हणजे भोजन आणि दुसरं म्हणजे भटकंती। मी माझी बाईक काढतो, महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन असे उद्योगधंदे शोधतो ज्या उद्योगधंद्यांमध्ये आपल्याला नवीन प्रोडक्ट्स कळतात, ते बनवले कसे जातात याचं ज्ञान मिळतं आणि त्या प्रोडक्ट्सपासनं ते त्यांच्या उद्योगधंद्यांच्या सक्सेसफुल स्टोरीजपर्यंतचा प्रवास त्यांनी कसा केला हे जाणून घेता येतं। त्यामुळे एकही एपिसोड चुकवायचा नाही। फूड लिमिटेड फक्त बघत राहायचं साम टीव्हीवर दर रविवारी 12 वाजता। ओ सोनू, लक्षात ठेव, हात तोंड बंद। अरे काय आहे हात तोंड बम? आजारापासून वाचण्याचा उपाय। ते कसं काय? हात खाण्यापूर्वी साबणाने धुया, तोंड पिऊया, प्युरिफाईड पाणी पिऊया, बम स्वच्छ टॉयलेट मध्ये शौचाला जाऊया। चांगली सवय। हात तोंड बम, आजार जातील पळून। हिंदुस्तान युनिलिव्हरचा उपक्रम। फ्रेंच गुलाबांची सुगंधी दुनिया, निवडक फुलांच्या परफ्यूमनी बनलेला लक्स, बेस्ट एव्हर लक्स परफ्यूम, आकर्षक सुगंधी त्वचेसाठी। फक्त जरासा लक्स। पेन्सिलचा बेस्ट फ्रेंड शार्पनर आणि टिफिनचा बेस्ट फ्रेंड आहे ना लाईफ बॉय सॅनिटायझर। शाळांमध्ये आजार पसरवणारे किटाणू टिफिन खाताना आत जाऊ शकतात, म्हणूनच नेहमी टिफिनच्या आधी लाईफ बॉय सॅनिटायझर किटाणूंना मारतो पाण्याशिवाय। लाईफ बॉय सॅनिटायझर।
पॉन्ड्स गोल्ड ग्रीनचे 10 पोषक घटक तुमच्या कोरड्या चेहऱ्याला करतात आतून मॉइश्चराइज आणि त्वचा बाहेरून वाटते सगळ्यात कोमल. हे आहे पॉन्ड्सचं वचन. अहो ऐका, मी ही घेऊ? हा, ही साडी माझी आहे. दरवेळी फक्त अहो त्यापेक्षा गार्डने सुरक्षित दाढी करा आणि हवं ते बोला. शोभून दिसतेस. आणि तुम्ही सुद्धा. जिलेट गार्ड, एका ब्लेडने दाढी करा 7 वेळापर्यंत. हे आहे शायना. शायना पार्लरला केव्हा जात असेल? महिन्यातून एकदा, दर आठवड्याला, दर रोज? तुमचा डव आता फक्त 20 रुपयांमध्ये, जो देतो पार्लर सारखा ग्लो दररोज. कारण याच्यात आहे 1/4 मॉइश्चरायझिंग क्रीम. डव बा आता फक्त 20 रुपयांमध्ये. आता प्रत्येक टॉयलेट मध्ये होईल कीटाणूंचा नाश, कारण डॉमेक्स वर आहे विशेष ऑफर. आता डॉमेक्स फक्त 50 रुपयांमध्ये उपलब्ध. बंटी, चल हात धू. फुल 1 मिनिट धुवत राहा बंटी, तुझा साबण स्लो आहे का? लाइफ बॉय स्टार वॉश हँड वॉश सोबत जिंका एक लाईट सेवर. कीटाणू आणि जर्म्स पासून मिळवा 99.9% संरक्षण फक्त 10 सेकंदात. प्रत्येक दिवशी 50 लाईट सेवर्स जिंकण्याची संधी. पॅक खरेदी करा आणि मिस्ड कॉल द्या. आता एम्प्लॉई ऑफ द इयर बनणं आणखी सोपं, कारण रेड लेबल नॅचरल केअरच्या 250 ग्रॅम पॅकवर आहे 5 रुपयांची सूट. ब्रेन डेड आणि कार्डियाक डेड असे मृत्यूचे 2 प्रकार असतात. कार्डियाक डेड असल्यास काहीच करणं शक्य नसतं. ब्रेन डेड रुग्णाचा महत्त्वाचा अवयव अन्य रुग्णांसाठी उपयोगात आणणं शक्य. हा रात्री 3 ॲक्सिडेंट होऊन तेव्हा त्यात खूपच कमी होतं आणि CT स्कॅनमध्ये मोठा फ्रॅक्चर मेंदूमध्ये 4-5 ठिकाणी बऱ्याच मोठ्या रक्तस्राव, एका उजव्या साईडला मोठा हेमाटोमा, सायनस टेअर, असे भरपूर काही प्रॉब्लेम्स होते. याला आम्ही आमच्या मेडिकलच्या भाषेत सिव्हिअर हेड इंजुरी म्हणतो. काही हेड इंजुरीज असतात जे सॅल्वेजेबल नसतात. हा कदाचित म्हणजे त्या याच्यामध्ये असावा. तर आल्यानंतर नातेवाईकांना सगळं समजवलं की पेशंटची कंडिशन अशी आहे, रिस्पॉन्स खूपच कमी आहे किंवा नाहीसारखा आहे. काही रिस्पॉन्स ट्रीटमेंटनंतर आला तर मग आपण काही वेगळं काही उपचाराचा प्रयत्न करू. 6 तासानंतर परत जेव्हा बघितलं तेव्हा परत म्हणजे रिस्पॉन्स तेवढंच होतं, काहीच रिस्पॉन्स नव्हतं. त्याची जी बुबुळाची जी हालचाल होती ती एकदम कमी होती. आम्ही नातेवाईकांशी जेव्हा बोललो तेव्हा मी त्यांना सहज म्हणलं की इतका लहान वय, इतकं यंग वय आणि म्हणजे इतकं मॅसिव्ह इंजुरी, ही कुड सेव्ह लाईव्स ऑफ लॉट ऑफ पीपल बाय ऑर्गन ट्रान्सप्लांट. मी तेवढंच म्हणलं, बाकी काही नाही. संध्याकाळी परत जेव्हा मी राऊंडसाठी आलो, पेशंटला बघितलं, नातेवाईकांशी बोललो, तर त्यांच्यापैकी एका नातेवाईकांनी विचारलं की सर तुम्ही जे सुचवलं होतं त्याप्रमाणे काही होऊ शकतो का? हा तर वाचणार नाही, ते आम्हाला क्लिअर झालेलं आहे, पण बाकी काही आपण करू शकतो का याच्यासाठी? मी त्यांना सांगितलं की अजून आपल्या औरंगाबादमध्ये ती तशी सिस्टम नाही आहे, तर ते चालू करायचं नाही का चालू करायचं, कसं करायचं ते आम्ही प्रयत्न करतो. आणि जसं डॉक्टर निकालजी सरांनी सांगितलं की अगोदर आमचं त्याबद्दल दुसऱ्या बोलणं झालं होतं, तर आम्ही मग ते सिस्टम हे केली. अँड फॉर्च्युनेटली फॉर ऑल ते सगळं परमिशन भेटले. पेशंटचं हृदय जिवंत राहिला जोपर्यंत ते ऑर्गन काढू शकले आणि वी कुड सेव्ह लाईव्स ऑफ सो मेनी पीपल. किडनी खराब होण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात भारतात खूप वाढल्याचं एकूण आकडेवारीवरून कळतं. बदलती जीवनशैली त्याला कारणीभूत असली तरी निकामी झालेल्या मूत्रपिंडाने अनेकांचं जीवन असह्य होतं. ब्रेन डेड रुग्णांच्या मुख्य अवयवांमध्ये किडनी अतिशय महत्त्वाची ठरते. औरंगाबादमधल्या दोन्ही घटनांमधल्या किडनींचे गरजू रुग्णांवर प्रत्यारोपण यशस्वीपणे करणे. ह्याच्यामध्ये सगळ्यात फरक असतो की किडनी जी मिळते त्याच्यापेक्षा ह्या किडनीच्या बाबतीमध्ये बरीच वेगळी काळजी आपल्याला घ्यावी लागते. सगळ्यात महत्त्वाचं तर औषध योजना जी आहे पेशंटच्या बाबतीत
ती बऱ्याच वेगळ्या पद्धतीची, काही इंजेक्शन्स देऊन ते सेन्सिटायझेशन कमी करावं लागतं आणि ऑपरेशन करताना सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या स्टेप्स काही डिफरंट असतात आणि सुदैवाने 15 तारखेला जे ट्रान्सप्लांट झालं 15 जानेवारी 2016ला ते पण एक कॅडॅव्हर ट्रान्सप्लांट झालं होतं. त्या पेशंटला आम्ही 30 तारखेला डिस्चार्ज केला आणि सुदैवाने आणि डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे त्याची किडनी व्यवस्थित काम करू लागलेली आहे. माणसापेक्षा माणुसकी मोठी असल्याचं आपण सर्वत्र ऐकतो आणि औरंगाबादमधल्या मोठमोठ्या डॉक्टर मंडळींमुळे याची प्रचितीही आली. संपूर्ण कायदे पूर्तता करून सर्वप्रथम युनायटेड सिग्मा आणि त्यानंतर 15 दिवसांनी सेठ नंदनलाल धूत हॉस्पिटलने अवयव काढणं आणि प्रत्यारोपणाची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली. यासाठी ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून रुग्णालयापासून ते थेट विमानतळापर्यंत विना अडथळा वाहतूक राबवली गेली. ये काफ़ी एक हिस्टोरिक डेवलपमेंट है औरंगाबाद सिटी और मराठवाड़ा के लिए, स्पेशली बिकॉज काफ़ी सारे पेशेंट्स हैं जिनको किडनी की आवश्यकता है या लिवर की आवश्यकता है, रेटिना की आवश्यकता, कॉर्निया की आवश्यकता है. इस प्रकार के बहुत सारे पेशेंट्स हैं औरंगाबाद में और ये एक बहुत अच्छा डेवलपमेंट है कि अब कैडेवर ट्रांसप्लांट जो ब्रेन डेड पेशेंट्स हैं उनका हो रहा है. हमने डॉक्टर से पहले भी हमने उनको बताया था कि पुलिस विभाग की पूरी तरीके से सहकार्य इस मुहिम में रहेगी और इस बार भी हमने दोनों ओकेजन पे जो ग्रीन कॉरिडोर है ताकि जल्दी से जल्दी जो हार्वेस्टेड ऑर्गन है वो हॉस्पिटल से एयरपोर्ट तक या हॉस्पिटल से दूसरे हॉस्पिटल जहाँ पे ट्रांसप्लांट होना है वहाँ तक पहुँच सके, इसके लिए हमने ट्रैफिक की पूरी व्यवस्था की थी. इनफैक्ट जिस प्रकार की हमारे वीवीआईपी के मूवमेंट के समय जिस प्रकार की हम कॉन्वॉय लगाते हैं और जिस प्रकार की उनको स्मूथ पैसेज देते हैं उससे भी ज़्यादा बंदोबस्त इस दरमियान में लगाया गया था ताकि वो ऑर्गन जल्दी से जल्दी पहुंच सके और वो अच्छी तरीके से दूसरे पेशेंट में ट्रांसप्लांट हो सके. और हम आगे भी इस प्रकार की काम करते रहेंगे और ये बहुत ही टॉप प्रायोरिटी इशू है हमारे लिए. और एक हुआ उसके बाद एक सेकेंड से पॉजिटिव डेवलपमेंट है सिटी के लिए और हमें पूरा विश्वास है कि हेल्थ सेक्टर में ये काफ़ी मेजर डेवलपमेंट है. औरंगाबादमध्ये आज सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत. संपूर्ण मराठवाड्यात आसपासच्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून रुग्ण इथे खात्रीने उपचारासाठी येत असल्याने डॉक्टरांची जबाबदारी वाढली आहे. ब्रेन डेड व्यक्तीचे अवयव जे इतर गरजू व्यक्तींना आपण प्रत्यारोपण करू शकतो आणि विशेषतः अतिशय नाजूक अवयव म्हणजे हृदय, यकृत, किडनी, पेशंटचे डोळे म्हणजे कॉर्निया, स्मॉल इंटेस्टिन, लहान आतडं, पँक्रियास वगैरे सारखे अवयवांचे गरजू रुग्णांवरती प्रत्यारोपण करता येऊ शकतात. सुदैवाने आज औरंगाबादमध्ये प्रशिक्षित आणि अनुभवी डॉक्टर्स आहेत. सर्व प्रकारच्या यंत्रसामुग्र्या उपलब्ध आहेत आणि त्याचा उपयोग औरंगाबाद ह्या एका ऑपरेशनद्वारे करून आपल्या औरंगाबादच्या पूर्ण लोकांना एक प्रकारची प्रचिती दिलेली आहे. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि मृत्यूनंतरही आपण समाजाच्या उपयोगी पडू शकतो हा एक महत्त्वाचा संदेश ह्या एका ऑपरेशनमधून किंवा ह्या एका प्रक्रियेमधून आपण घेऊ शकतो. मराठवाडा आज वेगवेगळ्या उद्योगांमुळे ओळखला जातो. त्यानंतर आता सामाजिक विकास आणि त्यांचे मूल्य वाढवण्याचं काम येथील डॉक्टर मंडळींनी केलंय. वाकई ही यहाँ की मेडिकल फर्टर्निटी ने सराहनीय काम किया है, बहुत अच्छा काम किया है, क्योंकि ये किसी एक हॉस्पिटल या किसी एक डॉक्टर का काम नहीं है. इसमें मल्टीपल स्पेशलिटी, मल्टीपल इंफ्रास्ट्रक्चर फैसिलिटीज़ और एक बहुत बड़ा कोऑर्डिनेशन लगता है और इसमें बहुत सारे उसका लीगल एस्पेक्ट है, उसका मेडिकल साइड से अभी काफ़ी क्रिटिकल है. जैसे मैंने बोला कि सोशल इमोशनल कनेक्ट भी इसको बहुत बड़ा है और उसके बावजूद इसको फिर यहाँ जो बेनिफिशरी है जिसको ये फाइनली डोनेट होगा या जिसको ये जो रिसीव करेगा जो बेनिफिशरी है उस तक पहुँचाना, तो यहाँ से बाकी दूसरी सिटीज़ को कनेक्ट करना है तो उसमें ट्रांसपोर्ट, पुलिस, ये सब चीज़ों का कोऑर्डिनेशन लगता है और एक बहुत ही बेहतर तरीके से दोनों जो केस एक के पीछे दूसरा केस विदिन 15 डेज ऐसे 2 केस जो हमारे सामने आए